गुड मॉर्निंग मित्रांनो. तब्येत काय बरी वाटत नाही आज, डोकं दुखतं आहे सकाळीच. तर बघू आजचा दिवस कसं जातो आहे. आणि थँक्यू फॉर 300 सबस्क्रायबर्स. असे सपोर्ट करत राहा आम्हाला. चला आपला दिवस स्टार्ट करूया. माऊनी मारलं कॅमेराला माझ्या, मॅड. मित्रांनो, आज जिममध्ये चेस्ट शोल्डर आणि ट्रायसेप ट्रेन केले. त्यानंतर थोडासा एक पोजिंग वर्कआउट सेशन केला आणि त्यानंतर मग घरी आलो मला एक रेसिपी बनवायची होती. तुम्ही बघालच ती व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी एक रेसिपी बघितली आहे कुठेतरी, लक्षात नाही मला कुठल्या प्लॅटफॉर्मला, पण त्यांनी खूप छान ज्यूस बनवला होता. वॉटरमेलन आणि अजून काय होता, जिंजर आणि मिंट लिव्स. अजून एक फ्रूट होता, मे बी कुठला होता तो फ्रूट. ॲपल नव्हता मम्मा, पायनॅपल होता वाटतं. तर एवढा मोठा वॉटरमेलन आणला आहे. आता याला छान कट करून याचा ज्यूस बनवून ठेवायचं आहे. दूध वगैरे नाही टाकायचं, एकदम फ्रेश. आणि ही नुसती खाली लोळती आहे, हिचं काहीतरी करा. ओय आणि मध्येच पाय खाली येते, लागला, मग तिला लागली रडायला. काय आता मम्मा चहा बनवते. मम्मा गुड मॉर्निंग. 300 सबस्क्रायबर झाले आपले, थँक्यू बोल सगळ्यांना. थँक्यू, मनापासून आभार. असंच प्रेम आमच्यावर करा. मित्रांनो, मांजरीने एवढं डिस्टर्ब करून सुद्धा पण मी कलिंगड चांगला कापलेला आहे मस्त. आता हा कलिंगड जाणार मिक्सरमध्ये. नाव विल मेक अ ज्यूस आउट ऑफ इट. आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे मिंट लिव्स, पुदिना, आणि आपण टाकणार आहे जिंजर. ओके, या 2 गोष्टी टाकायच्या आणि एकदम रिफ्रेशिंग याला बनवायचं. काहीच संबंध नाही मित्रांनो, तरीसुद्धा मागून उडी मारून येणार, पाठीवर बसणार, काहीच करत नाही बघा, नुसतीच बसली बस. एवढी दुनियाभरची जागा पडली आहे, किचन आहे, हॉल आहे, माझा टेबल आहे. काय ग एवढं सगळं असून पण. हे बघा मित्रांनो, आता आपण ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये टाकून घेतलेलं आहे. नाव वी विल प्रिपेअर इट. चला एकदा ग्राइंड करूया याला पटकन. हे बघा, हे किती छान ग्राइंड झालं. सगळं कशाला करतो? सगळा करू मम्मा. सगळं नको करू, मला खावडावून खाय. बरं, तुला जेवढं पाहिजे तेवढं बघ खायला मम्मा. तुला किती खायचं आहे? मम्मीला थोडंसं आपण ठेवूया. बघ ना मम्मी किती पाहिजे तुला. मित्रांनो, यामध्ये साखर वगैरे काही नाही टाकलं मी. बिया पण नाही काढल्या. नाही, बिया पण नाही काढल्या. घेऊन टाक सगळा, खा. साखर वगैरे पण नाही टाकली आहे आणि बाकीचं काही पदार्थ नका टाकू. हां, जर टॉपिंग्स म्हणून दुसरे कुठले फ्रूट हवे असेल तर ते टाकू शकता, ते छान लागेल याच्यासोबत. टॉपिंग्स ओनली. ओके, ग्राइंड नका करू. मिक्सरला काय माहिती काय झालं. हां, लागलं. अजून थोडेसे एक्स्ट्रा मिंट लिव्स टाकूया आपण. थोडंसं पाणी टाकू शकता तुम्ही, कॉन्सन्ट्रेटेड, थोडंसं डायल्यूट करायला त्याला. आता हे खूप छान वास येतो आहे. पिऊन बघितल्याशिवाय समजणार नाही. मी तर असंच ऑनलाईन बघितलं आणि बनवतो. अजून त्यांनी खूप काय चांगलं टाकलेलं, ते मी आणलं नाही आहे. नाही तर ते असतं तर मग कदाचित कंप्लीट रेसिपी झाली असती ही. तर मित्रांनो, कालच्या दुकानाच्या व्लॉगमध्ये एवढी गर्दी होती की आपलं सगळं मटेरियल 1.5 तासात संपलं. आता ते संपलं तर आता आपल्याला आज परत प्लॅनिंग करायची. आज
पेस्ट बनवायला लागेल आपल्याला, कारण की आपली वडापावची पेस्ट संपलेली आहे. परत पेस्ट बनवून ठेवून द्यायची, म्हणजे रात्री आपल्याला भाजी बनवायला, संध्याकाळी आपल्याला भाजी बनवायला आपण मोकळे. सगळंच एकदाच नाही करू शकत, खूप जास्त काम होईल नाही तर. आणि बघूया आता ज्यूस वगैरे पिऊन कसं लागतं. आय टेल यू द रिव्ह्यू. गाळून घ्या त्याला, ओके ना. आता आल्याचे तुकडे तोंडामध्ये येतील तुमच्या. तर मित्रांनो, मी ट्राय करतो आहे जितका वेळ मला अभ्यासाला भेटेल तितका यूज करायचा, पण ते खूप जास्त मुश्किलने पॉसिबल होत आहे. आता जस्ट 2 टिफिन होते मित्रांनो, ते देऊन झाले. आता परत आपल्याला जेवून डायरेक्ट अभ्यासाला बसायचं आहे. मम्मीने आज जेवायला बघा काय केलं आहे. मम्मीने आज जेवायला मेथी मटर केली आहे. चपात्या तर असतातच रेग्युलरली, आणि वरण भात. अजून एक गोष्ट, दररोजच्या मम्मीला जेव्हा टिफिन चालू होतं तेव्हा कमीत कमी 60 to 65 चपात्या करायला लागतात. 65 मिनिमम, मी तुम्हाला सांगतो ना, 50 ते 100% असतात. 50 चपात्या करून एक्स्ट्रा पण असतात. 50 तर मी फिक्स डब्यांच्या सांगितलं तुम्हाला, 3 जे लागतात त्या लोकांना पण एक्स्ट्रा पाहिजे असतील तर त्या इन्क्लूड होतात. म्हणजे 80 चपात्या तुम्ही पकडाच, 80-70 दररोजच्या ती करते, सेम पोझिशनमध्ये उभी राहून. आणि म्हणून तिचे पाय दुखतात. आणि पीठ वगैरे मी मळून देतो तिला खूप सारा. एवढा हा जो हा खालचा टब दिसतो, या टबमध्ये आम्ही पीठ मळतो पण आहे. आणि मग तिला देतो, गोळे वगैरे करून देतो, मग ती सगळं चपात्या करते. मग भाजी तर मी नाही निवडत, पण बाकी जेवढे डब्यांचे पॅकेट्स असतात, आता माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, मी ती आज इन्क्लूड करेल की किती मी नशीब काढली आहे. ते व्हिडिओ आयपॅडमध्ये काढलेली आहे, ती मी आज इन्क्लूड करेल या ब्लॉगमध्ये. त्यामध्ये तुम्ही बघाल की आम्ही किती पटापट भरतोय जेवण, आम्ही जितकं ट्राय करतोय भरायचं, आणि किती चपात्या असतात. दुकानाच्या आधी मला थोडासा वेळ मिळाला तर मी तो एक स्ट्रेच केला. 1.5 hourचा वेळ होता, तर तेवढ्यामध्ये जितकं झालं तितकं मी रात्री येऊन रिवाईज तर करणारच आहे. पण आता बघूया. मित्रांनो, तब्येत बिलकुल बरी वाटत नाही आज माझी. खूप जास्त शिंका येत आहे आणि सर्दी झाल्यासारखं जास्त होत आहे. आता तुम्ही डोळ्यावरून बघू शकता, मला तुम्हाला दिसते खूप हालत खराब आहे. आजचा संध्याकाळचा दिवस, संध्याकाळचं दुकान नीट गेलं पाहिजे, कारण की दोघांमधून आमच्यामध्ये एक जरी आजारी पडला तर आम्ही दुकानाला रेस्ट घेतो, आम्ही थांबत नाही दुकानामध्ये. आणि त्यांनी लॉस होतो, लोकांचं पण मन तुटतं की बाबा हे कुठे गेले अचानकपणे. तर गोळी घेतली आहे मी मेडिकलमध्ये जाऊन, आता दूध पितो आता. आणि इनहेलर पण माझा जो होता तो मी शोधला, इनहेलर भेटत नव्हता. आता एकदा इनहेलर भेटला आहे तर मग थोडंसं बेटरमेंट फील होईल. खूप जास्त शिंकलो आहे मी, त्याने माझा चेहरा असं झाला आहे. अजून तर कांदे कापायचे बाकी आहेत, थोडंसं काम करायचं बाकी आहे. मम्मीनी बरंचसं काम केलं. मम्मीनी तर वडापावची पेस्ट पण बनवली, हे पण तिचं बनवून झालं. बापरे, खूप जास्त शिंकत आहे. पाहताय मित्रांनो, समोर आपण जिथे स्टॉल लावतो तिथे रस्त्याचं खोदकाम झालं आहे. तर आज आपण समोरच्या साईडला समोरच्या साईडला आज दुकान लावतोय. काही ना काही रोजच फेस करावा लागतो प्रॉब्लेम, रोजच, एव्हरीडे काहीतरी नवीन. हे तू तिकडे लावून ये. एव्हरीडे काहीतरी रोजचं नवीन दिवस, नवीन प्रॉब्लेम चालू आहेतच. त्यांना वळायचं होतं त्यांना. हां ना, आज काय तर स्टॉलचं चाक तुटलंय. हा जाऊ दे सर, आज आवर थोडं इकडे घे. हां ठीक आहे. जसा नवीन दिवस, नवीन आशा, नवीन स्ट्रगल, जे होईल ते चांगलंच होईल. लेट्स सी. सो गाईज, तुम्ही बघितलंच असेल की काय प्रॉब्लेम झाला आहे. आपलं मेन लोकेशन जे आहे ते खोदलेलं आहे, बघू शकता तुम्ही ते. ओके, म्हणून आम्ही ऑपोजिट साईडला आलो आहे.
आणि मित्रांनो चालू केल्या गेल्या आता गर्दी झालेली आहे आपल्याकडे परत. लोकांना लगेच कळलं की लोकेशन कुठे आहे. ऑपोजिट साईडलाच आहे पण खूप सारे लोक जातात तरीसुद्धा त्यांना दिसत नाही कधी कधी. मग आता त्यांना दिसलं आहे तर ते आले लगेच गर्दी केली आहे. अभी निकलेगा वड़ा पाव एंड बटाटा भजी है. हाँ कांदा भी होगा. So guys, I have opened my Instagram account on the name of shop. It goes by Ekvira's Kitchen. So please make sure you also follow that account, and that account will also help us to grow in this business. And yeah, so keep following for regular updates and regular adventure. मित्रांनो कस्टमर लोकांचं बोलणं मी कधी कधी ऐकतो. त्यांचं बोलणं काय चालू असतं बघा, की इथे काय गरम मिळेल, इथे काय गरम मिळेल. तर आम्हाला विचारतात ना इथे काय गरम मिळेल. तर मग हे लोक विचारतात उलटं की अरे इथे काय गरम नाही, इथे काय थंड मिळेल आणि कधी थंड मिळेल हे विचारा. तर मग आम्हाला ऐकून असं वाटतं की कारण की मी काय करतो, कुठल्याही कस्टमरला मी थंड कुठलीही गोष्ट देत नाही. वडापाव देत नाही, भजी देत नाही, बटाटा भजी काहीच देत नाही मी थंड. कारण की मी बिलीव्ह करतो की जर मार्केटमध्ये फिरतो आहे गरम खायला तर मी माझ्या कस्टमर लोकांना का म्हणून थंड देऊ. आणि त्यामुळे या एका वर्षामध्ये दुकानाच्या इतके लोक जोडली गेलेत, इतकी लोक आपल्याला फोन करून ऑर्डर्स देतात, इतकी लोक वेट करतात लाईनमध्ये. त्या लोकांना खूप इंटरेस्ट असतो या गोष्टींमध्ये की बाबा आता आमचा नंबर कधी येईल, आमचा नंबर कधी येईल असं. आणि गरमच खातात ते. त्यांना पण स्वतःला थंड खायला आवडत नाही आणि आम्हाला स्वतःलाही थंड द्यायला आवडत नाही. त्यामुळे मग जो वडा असतो थंड, आता सपोज एक दोन वडे राहतात का, कारण की आपला जो द्यायचा टायमिंग आहे तो इतका क्विक आहे की तो फटाफट ते लोक गरम घेऊन जातात. एखादा जर थोडासा ब्रेक भेटला तर तो थंड वडा तसाच पडून राहतो. मग तो आम्ही जाताना संध्याकाळी कोणाला तरी देऊन जातो. म्हणजे रस्त्यावर जी लोकं असतात त्यांना दररोज कुठं ना त्यांना भेटतात पैसे किंवा छोटं मोठं खायला, तर त्या रस्त्यावरच्या लोकांना आम्ही ते देतो. आता एकदा तर त्यांना पण आम्ही गरम खायला घातलं होतं तर ते पण गरमच्या आशेवर आहेत. पण काय करणार, प्रत्येकाला इतकी चॅरिटी सध्या तरी जमणार नाही आम्हाला करायला. पण नक्कीच आम्ही हे पण करू की लवकरच बाकीच्या लोकांनासुद्धा आमच्या वड्याची टेस्ट त्यांना मिळाली पाहिजे. मित्रांनो गेले 2 दिवस काही कस्टमर्स जे येतात त्यांना वडापावच भेटत नाही. म्हणजे 2 दिवस झाले असं होत आहे त्यांच्यासोबत. तर आज ते खूप लवकर आले आणि आज त्यांना नेमका वडापाव मिळाला. तर आज ते एकटे नव्हते आले, आज ते त्यांच्या मित्र आणि मैत्रिणी लोकांना पण घेऊन आले होते. ते लोक सगळे ॲक्टिंग इंडस्ट्रीमध्ये आहेत. काही रायटर्स आहेत, काही डिरेक्टर्स आहेत, काही फॅशन मॉडेल आहेत, काही इन्फ्लुएन्सर्स आहेत. तर मग हे सगळे इंडस्ट्रीमध्ये लोकांना एवढा आवडला आपला वडापाव की त्यांनी खूप जास्त तारीफ केली. मित्रांनो जेव्हा अशी तारीफ होते, कस्टमर लोक लांबून येतात खायला, आपल्याला ॲप्रिशिएट करतात, तेव्हा एक वेगळंच काइंड ऑफ फिलिंग आपल्याला एक्सपिरियन्स करायला भेटतं. आणि असं वाटतं की दिवसामध्ये एवढं काम करून, दिवसामध्ये आपण किती पण जेवढं काम करतो ते तेवढं काम करून नंतर ते खूप जास्त चांगलं म्हणजे डिवोशन कंप्लीट झाल्यासारखं वाटतं तुम्हाला की बाबा तुमचं जे काम तुम्ही केलं ते सार्थकी लागलं. just because of the satisfaction which our customers get because of us. So हेच आहे आमचं आजचं एक न्यू एक्सपिरियन्स नाही म्हणता येणार, बट एक्सपिरियन्स विच इज न्यू एव्हरी डे. ओके, दरवेळेस ही गोष्ट आली तरी आपल्याला नवीन आणि खूप चांगलं वाटतं. मित्रांनो आज काहीच भांडण नाही झालं आहे आमचं, चांगली गोष्ट आहे. न भांडता आम्ही आज दिवस घालवला. खूप बोर होतं आहे मला. ट्राय करेल मी रात्र काहीतरी टॉपिक काढायचा म्हणजे भांडण होईल, मग मजा येईल ना. मग आपल्याच भांडण नाही झालं ना? झालं नाही झालं ना? माझी तब्येत बरी नाही मित्रांनो, म्हणून. मित्रांनो लोकेशन चेंज झाल्यामुळे आज एवढे पाय दुखत आहेत ना, इथं बसायला जागाच नाही आहे तिथं. खरं तर खूप जास्त पाय दुखत आहेत. नको मग स्टूल घेतला तिथं आढळणार सगळं. आतमध्ये स्टूल आहे पण नाही बसलो ना. स्टूल आहे आतमध्ये पण काढलं तर खूप अडचण होईल. मित्रांनो मला वाटत नाही मी घरी जाऊन एखादा व्हिडिओ रेकॉर्ड करेल. तब्येत जास्त खूप खराब आहे आणि खूप जास्त झोप येते. आता तुम्ही पूर्ण एक्झॉस्ट झालो आहे. ब्रीदिंग थोडा प्रॉब्लेम होतो आहे. आता फटाफट सगळं आवरतो निघतो.
10 वाजले आहेत. खूप जास्त झोप पण आली मला. इथे बसल्या बसल्या झोपत होतो मी. आता आवरायला घेतो. ओके, सो मी तुम्हाला उद्या भेटेल आणि सगळे ब्लॉग्स आमचे पहा तुम्ही. काय सजेशन असेल सांगा नक्कीच. इंस्टाग्रामला फॉलो करा, फेसबुकला पण फॉलो करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. या महिन्यामध्ये आपल्याला 500 सबस्क्रायबर्स हिट करायचे आहेत. आता 302 झाले आहेत. थँक्स टू यू गाईज. आणि अजून आपल्याला 198 करायचे आहेत. सो सपोर्ट करा, शेअर करा जितकं होईल तितके. अँड थँक्यू सो मच. बाय. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.